ठाणे विधान परिषद निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा भाव वाढल्याचं चित्र आहे। ठाण्यात भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमधल्या वर्चस्वाच्या लढाईत बहुजन विकास आघाडीनं आपला भाव वाढवून घेतलाय। शिवसेनेचे रवींद्र फाटक आणि बवियाचे क्षितिज ठाकूर यांच्यानंतर बवियाचा आणखी एक चेहरा या निवडणुकीसाठी उमेदवारीच्या चर्चेत आलाय। शिंदेंची शिवसेना ही क्षितिज ठाकूर यांच्या नावाचा एक पर्याय म्हणून विचार करत असताना भाजपमधून माजी महापौर राजीव पाटील यांच्या नावावर विचार सुरू झालाय। ठाणे विधान परिषदेच्या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं मतांचं गणित पाहता भाजप आणि शिवसेनेनंतर बहुजन विकास आघाडीची ताकद पाहायला मिळते। या मतदारसंघात बवियाची स्वतःची 70 मतं आहेत, त्यामुळे ही मतं आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिवसेनेची धडपड सुरू आहे। एकीकडे शिवसेनेचे प्रयत्न सुरू असताना भाजपही दबाव निर्माण करताना दिसते। भाजपचे खासदार हेमंत सावरा आणि आमदार राजन नाईक यांनी बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर राजीव पाटील यांच्याशी आज चर्चा केली। ठाणे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही चर्चा केल्याचं समजतं। आणि ठाणे विधान परिषद निवडणुकीत कुणाची किती मतं आहेत पाहूया ग्राफिक्समधून। विधान परिषदेचं गणित ठाणे विधान परिषद एकूण मतदार 997, भाजप 431 मतं आहेत, शिवसेना 309 मतं आहेत, राष्ट्रवादी 18 मतं आहेत, मवियाची एकूण 115 मतं आहेत, पण एकट्या बहुजन विकास आघाडीची 71 मतं आहेत आणि इतर मतं आहेत 53।